वेलकम गायज टू माय यूट्यूब चॅनल. तर आज अजून एक दिवस आहे आणि माझ्या मागच्या बारशाच्या ब्लॉगवर मी ब्लॉगच नाही अपलोड केला. माहिती मी लय लेझी आहे, पण अजून एक कार्यक्रमाचा ब्लॉग आहे आज. आज आहे माझ्या मम्मीच्या कझनची हळद. मम्मीची कझन वाटतं ना, तिची आज हळद आहे. तर आज मी हळदीसारखं पिवळं पिवळं घालून चाललं आहे. तर बघूया आज काय नवीन काय होते बघूया. मोस्टली आय एम एक्सायटेड, कारण की तिथं जेवण असणार आहे. नाही, जेवणपेक्षा तयार व्हायला पण तेवढंच एक्साइटमेंट असते ना माणसाला. तर आता मी थोड्या वेळात निघणार आहे. बॅकग्राऊंड नॉइसेस यायला लागल्यात, तेव्हा प्लीज इग्नोर करा. आणि व्लॉग कसा सुरू आहे ते बघा. माझा आजचा दिवस कसा जातो आहे. आज मी जरा अजून शूटिंग करणार, जरा जास्त शूटिंग करणार आहे. मी बघितलं माझ्या बारशाचा ब्लॉग, म्हणजे पार्वतीच्या बारशाचा ब्लॉग, माझ्या बहिणीच्या. तो ब्लॉग लय छोटा होता, ब्लॉगसारखा ब्लॉगच नव्हता तो. त्यामुळे ह्यो ब्लॉग मी ब्लॉगसारखा करणार आहे. आता ड्रामेबाजी मी बंदच करतो आणि फोकस करूया येणाऱ्या ब्लॉगवर. तर आता मी बाहेर आलो आहे, तर आता मी निघणार आहे. तर चला. तर आता मी पोचलो आहे इथं. तर मी लय एक्सायटेड आहे. तर तुम्ही बघू शकताय की आता आपण तिथं पोचलेलो आहे आणि खूप सगळी पाहुणे पण आहेत. आता रात्र झाल्या तरी तर लय आवाज होता, त्यामुळे मी लय बोलू नाही शकलो आणि रेकॉर्ड पण नाही करू शकलो. आणि ह्यो होता स्टेज. सगळी बसलेलीत, बोलत पण बसलेलीत, गाणी सुरू होती. आणि ही आहे मी, जिला बोलायचं बिलायचं काय भान नाही, फक्त जेवणाचं भान आहे. मी अशीच आहे. काय झाले, नवरीनंच मला लावला. But I actually look so good in this. Not bad. तर आजचा नवीन दिवस सुरू झालेला आहे. तर आज लग्न आहे माझ्या मम्मीच्या कझन. माझी मम्मीची कझन माझी ही पडते ना, मावशी. हा, माझी मावशीच ना ती. सो तिचं आज लग्न आहे आणि मी आज पर्पल घालून बसलेलो आहे. म्हणजे टिकली टिकली नाही, गंध बघा. मी टिकली नाही, म्हणजे लिपस्टिक पर्पल, माझं कानातला पण पर्पल. आज पर्पल थीम आहे. तर आम्ही थोड्या वेळाने निघणार आहे. अजून मम्मी पप्पाचं पण जरा आवरायचं आहे. माझं तर आवडलेलंच आहे सगळं. मेकअप मी छान केला आहे आज, पण मला माझा मेकअप काय बादच वाटते. काय ना काहीतरी फॉल्ट मला निघतो हेच माझ्या मेकअपमध्ये. तर आज मी माझा ब्रेसलेट घातलेला आहे, माझं लकी चार्मवाला ब्रेसलेट. आय डोंट नो, आय जस्ट फाइंड इट अ लॉट लकी फॉर मी. आणि कालच्या डान्समध्ये तर असली मज्जा आली का नाही. चला बघूया आजचा दिवस कसा जातोय. तर मी आता लग्नाला इथं आलेलो आहे. एकदम छान वातावरण आहे इथं. आणि आज मी वेणी पण घातल्या. काय आता मी गजरा पण घातलाय. किती छान आहे. आणि बांगड्या पण माझ्या आजीने मला दिल्यात, एकदम छान आहेत. आपण ग्रीन अजून नवरा नवरी यायची आहेत, तर बघूया काय. आम्ही आता इथे फिरायला आलो आहे थोडा वेळ. गजरा जसाचा तसा आहे आणि इथं निसर्ग लय छान आहे ह्या हॉलजवळ, त्यामुळे आम्ही इथं आलो आहे. इथं खूप सगळी अशी बनानाची झाडे आहेत, किती सुंदर आहेत. आणि इथं थोडासा पाऊस पण पडाय, म्हणजे अशी टिपक्या बारीक पडायला आल्यात. तर छान आहे.
आय लव्ह दिस प्लेस. बाकी तिथे एक पिंक बेंच आहे. असं बरंच काय काय आहे बघायला इथं. नेचर इथं ग्रीन ले आहे आणि खूप सगळं गॉर्जस आहे. कारण की आपल्याला युजली अशा सुंदर नेचरच्या ठिकाणी जायला मिळत नाही आपल्या बिझी लाईफस्टाईलमुळं. त्यामुळे एक एकदा जेव्हा आपण येतो आहे का नाही असं नेचरमध्ये तेव्हा फुल एन्जॉय करावा. दॅट्स वॉट आय से. तर गाईज आमचं जेवण पण उशीर झालं आहे. तर आम्ही नुसतं जरा फिरायला लागलो इथनं तिथनं. तेच मी म्हणायला आले. त्यामुळे इथं छानपैकी आले फॅमिलीबरोबर. इट्स जस्ट अमेझिंग. किती सुंदर झाडे आहे बघा इथं. सो अमेझिंग. आणि पाऊस सुरू झाला. मी इथे येऊन बसलोय. तर आम्ही घरला आलोय आणि मला माहिती माझा काजळ बिस्कटला माझी केस ठीक आहे. मी दिवसभर माझी वेणी ठेवणार आहे आणि मम्मी म्हणली की लय छान दिसायला वेणी त्यामुळे ठेव. त्यामुळे वेणी तेवढी ठेवणार आहे. आणि आता आम्ही घरला आलोय. दिवस छान गेला. आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग खूप आवडला असेल आणि कालचा पण. तर बाय बाय.